उंदरा अजून थांबलेस वे? चल निघ. माझ्या जावयाला काही येत नाही म्हणतोयस वे? चल निघ जा जा. वा मामी वा, मानलं की तुम्हाला. आज तुमच्या टॅलेंटमुळे तुम्ही त्या टॅलेंटला घराबाहेर काढलं. इथंच आपण अर्धी लढाई जिंकली बघा. आता थांबा तुम्ही थोडे दिवस. तुमचा जावई बी कसा घराबाहेर जातो ते बघाच तुम्ही. काय काय म्हणलीस तू? म्हणजे त्यांच्या घरी जयश्री त्यांच्या घरी जाणार ना? अहो म्हणजे त्यांच्या हक्काच्या घरी. वय शीतल, आज जरा वरचा हंड काढ ग धुवायला. बर काढते. काय बुटे मामा, काय कारखाना जायची तयारी चालली वाटतं? नाही, जरा रानात निघालो होतो. बर बर बर. बोला, काय म्हणताय? काय ना, तुमचं बिल थकलंय ना, म्हणून ते द्यायला आलो होतो. किती आहे? 6 महिन्याचं बिल आहे बघा. 8,500 रुपये बिल आहे. एवढं? ठीक आहे. अहो 8,500 एवढं बघू. अहो मामे, त्यात दंड बी लागलाय. बर बर, 2-1 दिवसात भरतो, चालेल का? द्या की मामा, तशी काय घाय नाही. 2 दिवसांनी द्या, मी 2 दिवसांनी येतो परत. चला येतो मग मी. हा बर. मामा हा? काय झालं? माझ्याकडे आहेत थोडं पैसे, देऊ का? नाही नाही नको. अगं माझ्याकडे होतं ऍडजस्ट 2 दिवसात. नक्की ना? होय नक्की. टॅलेंट टॅलेंट तुम्हीच घराबाहेर काढले त्याला. आईला टॅलेंटची इतकी सवय झाली ना आम्हाला, आता आम्हालाच आमची कामं करायला लागतील. जयश्री, एवढा पेपर वाचव. आम्ही वाचले आधीच. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हीच वाचा. आता पेपर वाचायचं म्हणजे बोर काम असतं. बँकेची कामं करत बसतो आम्ही. काय मदत पाहिजे का तुम्हाला? हा? नाही, कशाला उगाच.
तेच विचार करतोय सह्या करायच्या की न करायच्या. म्हणजे सह्या केल्या, म्हणजे जरी केल्या तरी गोरगरिबांना फायदा झाला पाहिजे ना त्याचा. हा काय लिहिलंय म्हणायचं यात? हे याच्यात ते बँकेचे कामाचे पेपर आहेत सगळे. मुर्द्या, तुझा मुर्दा बशिवला तुझा. काय रे थांब, हे माकडा. अरे पळतोस कुठं? थांब, तुला चांगलीच सडकून काढते, त्याच्याशिवाय काय तू वटणीवर यायचा नाही. हो मामी, मला भैयांशी बोलायचंय. काय बोलायचंय रे? काय बोलाय? मोठ्या पण महेश, तू कशाला आला रे परत? चल रस्ता धर. भैया माझं ऐकून तरी घ्या भैया. जे काय ऐकायचं होतं ना ते ऐकून घेतलंय मी. चल रस्ता धर चल. अहो भैया पण पण नाही बिन नाही, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको माया. निघ चल. ए, जातोस का नाही? आईला. मामी, अहो मानलं की तुम्हाला. का ग, काय झालं? अहो त्या टॅलेंटलाच पळवून लावलत ना म्हणून. आणि तसं बी लईच चिकट आहे त्यो. आज तुम्ही होता म्हणून घरात घुसायची हिंमत झाली नाही त्याची. अशी बरी घरात घुसून देईन ग मी त्याला. बरं झालं गेला. आता भैया आणि जयसिंगच्या मध्ये यायचं धाडस बी करणार नाही तू. शितले, एवढं बिल हिशोबाच्या वहीत ठेव ग. आणि कुणा कुणाचं काय काय देणं आहे ना ती बी बघ जरा. अहो मामी, आपली तर लईच थकबाकी राहिल्या की. किती? म्हणजे बघा, आता हे बिल देऊन गेलं त्याचं 8,500 रुपये, खताचे 2,000 रुपये आणि वड्याच्या साईडला ताल टाकायला मुरुम टाकला होता का नाही त्याचं 3,000 रुपये. एवढं? होय की. लग्नामुळे आपण कुणाचंच काय दिलं नव्हतं. अगं मग सगळं मिळून किती झालं? अहो मामी, 13,500 रुपये. काय? पुष्पे, ती लाईट बिल ठेवलंस का? आओ, रानातली वही काढली होती जरा. बिलाचं, खताचं आणि मुरुमाचं असं सगळं मिळून 13,500 रुपये द्यायचं राहिल्यात. 13,500? एवढं थकलं वय?